हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, सध्या वर्ष 2026 आहे. वर्ष 2026 हे अत्यंत शुभ असणार आहे. त्याचं कारण असं की यंदा अधिक मास अर्थात आपण ज्याला धोंड्याचा महिना म्हणतो तो असणार आहे. त्यामुळे वर्ष 2026 हे 12 महिन्यांचं नाही तर 13 महिन्यांचं असणार आहे. तर अधिक महिन्यामध्ये नक्की काय करायचं, अधिक महिना कधी सुरू होणार आहे, कधीपर्यंत असणार आहे, अधिक महिना का लागतो, अधिक महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत, याबद्दलचीच सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे अधिक महिन्याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. आणि त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू पंचांगानुसार वर्ष 2026मध्ये अधिक मास लागणार आहे. त्यामुळे हे 13 महिन्यांचं असणार आहे. अधिक मासालाच मलमासा किंवा पुरुषोत्तम मास असं आपण म्हणतो. अधिक मासाचा जो काळ असतो तो धार्मिक तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. या महिन्यात लग्नकार्य, मौजीबंधन, गृहप्रवेश, बारसं यांच्यासारखी मंगल कार्य केली जात नाही. पण पूजापाठ, व्रतवैकल्य, जपतप, दानधर्म या गोष्टी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते. तुम्ही कधी अधिक मास का लागतो किंवा दरवर्षी अधिक मास का नसतो, 3 वर्षांनी अधिक मास का येतो असा विचार केला आहेत का? तर जाणून घेऊया आपण आता की अधिक मास नक्की का लागतो. पंचांगानुसार सूर्यपंचांगाच्या तुलनेत चंद्र पंचांगाची जी कालमर्यादा असते ती कमी असते. चंद्र पंचांग असते 354 दिवसांचं, तर सूर्यपंचांग असतं 365 दिवसांचं. त्यामुळे या दोन्ही पंचांगांमध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक निर्माण होत असतो. आणि ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा जो फरक आहे तो एका महिन्या एवढा, म्हणजे प्रत्येक वर्षी 11 दिवसांचा अर्थात 3 वर्षांचा विचार केला तर 33 दिवसांचा हा फरक होतो. हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगात एक जास्तीचा महिना जोडला जातो. हाच महिना अधिक मास किंवा मलमास म्हणून आपण ओळखतो. आणि अगदी आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना म्हणजे लेकी जावयाच्या मानपानाचा महिना आपण ओळखतो. पंचांगानुसार वर्ष 2026मध्ये अधिक मास असणार आहे. त्यामुळे आपल्या पंचांगात थोडेफार बदल घडून येणार आहेत. म्हणून आपलं जे हिंदूंचं जे नवीन मराठी वर्ष आहे ते 12 ऐवजी 13 महिन्यांचं असणार आहे. आणि या नवीन वर्षामध्ये अधिक मासाची सुरुवात 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 पर्यंत हा अधिक मास असणार आहे. त्याचा समारोप 15 जूनला होणार आहे. तर याचाच अर्थ आपण असा घ्यायचा की या वर्ष 2026मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहे. एक अधिक ज्येष्ठ आणि एक नीज ज्येष्ठ. अधिक महिन्यामध्ये बरेचसे धार्मिक विधी केले जातात. अधिक महिन्याच्या पहिल्या दिवशी उपवास करणं, व्रत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे काय होतं, व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. म्हणून अधिक मासाच्या पहिल्या दिवशी उपवास करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर अधिक मास लागल्यानंतर पहिल्या दिवशी उपवास नक्की करा. त्यामुळे तुम्हाला पापांपासून किंवा कळत नकळत आपल्याकडून काही चुका घडत असाल त्यांच्यापासून मुक्ती नक्कीच मिळेल. अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीमध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीमध्ये प्रवेश करत नाहीत. सूर्यदेव जेव्हा अधिक महिना सुरू असतो तेव्हा एकाच जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा अधिक महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नव्हता. मग काय, दुःखी झालेला, कष्टी झालेला हा जो मलमास आहे तो भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्री विष्णूंचा अवतार. अधिक मासाचं दुःख ऐकून त्यांनी त्या अधिक मासाला पुरुषोत्तम अशी पदवी बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. भगवान श्री विष्णू यांच्या आशीर्वादामुळे आणि पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा देखील अधिक महिन्याला खूप महत्त्व आले. अधिक महिना अधिक तेजस्वी झाला. याच अधिक महिन्याला काही ठिकाणी मलमास असं देखील म्हणतात. अधिक मासाला दामोदर मास या नावाने देखील ओळखलं जातं.
अधिक महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू यांची देखील चांगली उपासना केली जाते. अधिक महिन्यात आपण भगवान विष्णूंची, भगवान श्रीकृष्णांची जे काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं. तर अशा या अधिक महिन्यामध्ये आपण नक्की काय केलं पाहिजे ते आपण जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये पूजापाठ करण्याला खूप महत्त्व आहे. विशेषतः भगवान विष्णू म्हणजेच ज्यांना आपण पुरुषोत्तम असं म्हणतो, तर त्यांची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे भगवान विष्णूंची न चुकता आपण अधिक महिन्यात पूजा करायची आहे. भगवान विष्णूंची पूजा करायची, भगवान विष्णूंची सेवा करायची. थोडक्यात काय तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण अधिक महिन्यामध्ये दररोज करायचा आहे. दररोज तुम्ही 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये 33 अनारसे, फळे किंवा इतर जे काही वस्तू तुम्हाला जे काही वस्तू दान करायच्या असतील तुमच्या परीने, तर 33च्या पटीत आपण या वस्तू दान करायच्या आहे. आणि आपण जे काही दान करतो ते दान गुप्त ठेवायचं. मी हे दान केलं, असं दान केलं, हे असं कोणालाही सांगत सुटायचं नाही. आपण जे काही दान करतो ते गुप्त ठेवणं अधिक चांगले मानलं जातं. तिसरी गोष्ट म्हणजे या महिन्यात आपल्याला दीपदान करायचं आहे. तुळशीजवळ भगवान विष्णूंच्या मंदिरात किंवा श्रीकृष्णाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही अखंड दीप अधिक महिन्यामध्ये लावायचा आहे, किंवा मग तुम्ही आपल्या देवघरामध्ये देखील अखंड दिवा अधिक महिन्यामध्ये लावू शकता. चौथी गोष्ट म्हणजे आपल्या जावयाचा मान आपण अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. जावई म्हणजे ज्याला आपण भगवान विष्णू किंवा नारायणाचा अवतार मानतो, तर अशा या जावयाला आपण घरी बोलवायचं आहे. त्यांचा विशेष मान करायचा आहे. त्यांना जेवण करायला आपण 33 अनारसे, 33 बत्तासे अशा वस्तू अधिक महिन्यामध्ये दान करायच्या आहेत. पाचवी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त ग्रंथ वाचन करायचं आहे. तर कोणते ग्रंथ? श्रीमद भगवद्गीता, रामकथा, विष्णू सहस्रनाम यांसारख्या ग्रंथांचं आपण वाचन करायचं आहे. ज्यांचं कोणाचं लग्न जमत नसेल तर ते लोक या महिन्यामध्ये पारायण करू शकतात. त्या लग्नात अडथळे असतील, लग्न जमत नसेल तर त्या लोकांनी या महिन्यामध्ये रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचं पारायण करणं अधिक शुभ ठरणार आहे. अधिक महिन्यामध्ये काय करायचं ते आपण जाणून घेतलं, पण अशा काही गोष्टी आहेत, अशी काही कामं आहेत की जे आपल्याला धोंड्याच्या महिन्यात चुकूनही करायचे नाही. तर पहिली गोष्ट अशी आहे ती म्हणजे अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. शुभ कार्य म्हणजे काय तर लग्न, वास्तुशांती असेल, बारसा असेल, मुंज असेल किंवा तुम्हाला एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्ही ती अधिक मासामध्ये टाळायची आहे. 1 महिनाभर थांबून घ्यायचं आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात तुम्ही शुभ कार्य करू शकता. शास्त्रानुसार अधिक महिन्याच्या काळामध्ये नखे कापणे, केस कापणे या गोष्टी देखील टाळायच्या असतात. तिसरी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये व्रत करण्याला खूप महत्त्व आहे. एकभुक्त राहून तुम्ही अधिक महिन्यामध्ये उपवास करू शकता. दिवसातून एकदाच जेवायचं आणि बाकी मग तुम्ही उपवास करायचा आहे. ते देखील अधिक महिन्यामध्ये खूप शुभ मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये मांसाहार, मद्यपान असेल किंवा जे काही तामसिक अन्न असेल यांच्यापासून दूर राहायचं आहे. मांसाहार चुकूनही आपण अधिक महिन्यामध्ये करायचा नसतो. तर या ज्या गोष्टी आहेत 3-4 त्या आपण अधिक महिन्यामध्ये अजिबातही करायच्या नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ष 2026मधील अधिक महिना केव्हा सुरू होणार आहे, अधिक महिना का लागतो, त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये काय करायचं, कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अधिक महिन्याबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याशेजारी एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.